मला जे पटतं ते मी करतो. मी आजपर्यंत कुठलीही पदाची किंवा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही करत. त्या 17 नंबरमध्ये आजपर्यंत कुठल्याही ग्राउंडची सुविधा नाही आहे. मगाशी तुम्ही बोलताना म्हणले माझी कोणाशी दुश्मनी नाही, म्हणजे सगळ्या पक्षातले मित्र तुमचे छुपी मदत करतील. मलाच प्रतिसाद आहे. मी आज पण सांगतो, मला जो प्रतिसाद मिळतो त्याच्या जीवावर मी निवडणुकीत 100% यशस्वी होणारच आहे. परंतु मग अचानक तुम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला? नमस्कार, रोखठोक महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. मामा, तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात, अनेक वर्ष निवडणूक देखील लढवली, अनेक वेळा तुम्हाला पराभव पत्करावा लागला, पण त्यांनी नाउमेद न होता तुम्ही पुन्हा समाजासाठी आपलं अखंडपणे काम सुरू केलं, राजकारणातही पक्षात काम सुरू केलं. तर हा जो प्रवास होता यात नाउमेद न होता तुम्ही समाजासाठी कशा पद्धतीने झटत राहिलात? नक्कीच तुम्ही प्रश्न विचारला, अतिशय असा चांगला आणि मार्मिक विचारला. समाजामध्ये काम करताना मी आजपर्यंत कुठलीही पदाची किंवा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही करत. मी सरळ समाजासाठी, सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करत राहिलो. मला कुठलीही अपेक्षा नव्हती किंवा काही नव्हतं. मला एकच होतं, माझं सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, त्यांच्या ज्या गोष्टी, त्यांच्या ज्या काही अडीअडचणी कशा सोडवल्या जातील त्यासाठी मी प्रामुख्याने कामाला मी प्राधान्य दिलं. ह्याच्यामध्ये माझा प्रवास हा भरपूर झालेला आहे, पण मी योग्य विचाराच्या, योग्य सरणीच्या, सुसंस्कृतीत वाढलेला एक मी व्यक्ती आहे. मला संस्कृती माझी सगळ्यात महत्त्वाची आहे. मी आजपर्यंत कोणत्याही गोष्टीचा त्याचा पूर्ण विचार करून, त्याची माहिती घेऊन, पूर्ण कोणत्याही विरोधाला विरोध म्हणून मी कधीच केलं नाही. मला जे पटतं ते मी करतो. जिथं मला वाटतं की हा पण विनाकारण विरोध करतोय, मी ते कधी त्या ठिकाणी जात पण नाही. तर दिसत असताना सुद्धा काही गोष्टी आपण त्या बदलल्या कशा गेल्या पाहिजे ह्याच्यावर मी काम करत राहिलो. ठीक आहे, मला अपयश आलं असेल, पण ते मला माझ्या पाठीमागे जी जनता होती, आजपर्यंत जे लोक होती, त्यांच्यासाठी करण्याची काहीतरी धडपड होती. मला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा माझ्या घरात कोणी आमदार नाही, खासदार नाही, काय. मी माझ्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर काम केलं. जनतेने मला जे प्रोत्साहन दिलं, जनतेसाठी मी जे काम करत राहिलो, जनतेने जो मला आजपर्यंत, मतदार राजांनी जो मला कल दिला, तो आज कलामुळेच मी आज इथपर्यंत आहे. हा माझा प्रवास ठीक आहे, खाचा खोचा, यश अपयश आलं, पण मी त्याला कधीच खचलो नाही. पण मी प्रामुख्याने काय मिळावं म्हणून मी कधीच असं राजकारणात पडलो नाही. मला फक्त माझं एकच ध्येय होतं की हडपसरचा विकास, आपल्या प्रभागाचा विकास कशा चांगल्या प्रमाणे होईल आणि सर्वसामान्य जनतेला न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून मी आजपर्यंत काम केलं. त्यामुळे मी आत्तापर्यंत टिकून आहे आणि इथून पुढे टिकणार आहे. राजकारणात मामा काम करत असताना अतिशय टोकाचे मतभेद होतात, दुश्मनी होते, मतभेद होतात, परंतु तुमचं स्वभाव पाहता आजही तुम्ही कुणाच्याही घरात डायरेक्ट जाऊ शकता, तुमच्या घरी कोणी येऊ शकतं. हे जे संस्कार आहे हे नेमके कशातून मिळाले? हे माझे आजोबा असतील, माझे वडील असतील, माझी फॅमिली आहेत, माझे चुलते म्हणजे अख्खे मला जे संस्कार झाले आजपर्यंत, त्याच्या जीवावर मी आज हे मोठं झालं. असं अतिशयोक्ती थोडी म्हणलं तरी त्यात काही हरकत नाही. पण मला जे बाळकडून मिळालं, सर्वसामान्य जनतेसाठी काम करणं, सर्वसामान्यांमध्ये मिसळणं. मी आजपर्यंत किती मला कुणी काही विरोधात केला असेल तर मला मनापासून कुणी विरोध केला. हा, राजकीय मतभेद असू शकतात, पण विचाराची देवाणघेवाण, विचार करण्याची पद्धत जर माझी त्यांना समजली, त्यांची मला समजली, तर विरोध होण्याचा प्रश्नच काय. विरोध म्हणजे काय, विरोधाला विरोध म्हणून करणं नाही. हे राजकारणामध्ये आम्ही वेगवेगळ्या पक्षात होतो, सगळे होतं, पण माझं सगळ्यांशी बोलणं होतं. काही काम असतील, आपले आमदार साहेब असतील, खासदार असतील, नगरसेवक, मी जायचो. मी जरी त्यांच्या विरोधात इलेक्शन लढलो होतो, पण जनतेच्या प्रश्नासाठी जायचो. आणि आपण जर जनतेसाठी जर काम करत असेल, सगळ्या गोष्टी करत असेल, तर विरोध काय. कुठेही आपण गेलो, आपण सरळ आपले प्रश्न असतील, सरळ मार्गाने गेला असेल, सुटत असतील, तर त्याच्यात मतभेद होण्याचं काहीच कारण नाहीये. अनेक वर्ष मामा तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये काम केलं, म्हणजे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होता तुम्ही हडपसर विधानसभा मतदार. एक वेळे काँग्रेसचा सुवर्ण काळ तुम्ही पाहिलेला आहे, परंतु नंतर काँग्रेसची आपण राजकारणात अवस्था पाहतोय, त्याच्यात मी खोलवर जाणार नाही. परंतु मग अचानक तुम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला? नक्कीच सर, तुम्ही अतिशय चांगला मला प्रश्न विचारला. मी पहिलंच सांगितलं होतं, मला काहीतरी करायचंय. मला ह्या भागाचा विकास कसा होईल, फ्युचर प्लॅनिंग कसं असेल, यासाठी मला काम करायचंय.
आजपर्यंत ज्या काही गोष्टी आल्यात, मी असं म्हणत नाही की पूर्वीच्या लोकांनी केलं नाही. ठीक आहे, केलं त्यांनी, त्यांच्या परीने त्यांचा जेवढा प्रयत्न होता त्यांनी केला. पण ह्या विकासाला, ह्या मार्गाला गतिमान करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हे व्हिजन माझ्या डोळ्यासमोर होतं. व्हिजन असलं, काही गोल तुम्ही अचीव्ह केले तरच तुम्ही या गोष्टी टिकू शकता. तर तुमच्याकडे व्हिजन असेल तर 100% तुम्हाला कामाची पावती मिळते. माझ्याकडे व्हिजन होते. मी पहिल्यापासून काम करताना मी या ज्या परिस्थिती असेल त्याच्यावर व्हिजनरी काम करत आलो. तुम्ही मला सर चांगला प्रश्न विचारला, तुम्ही सुवर्ण का, ठीक आहे. त्यावेळेस मला माहिती होतं की काँग्रेसमध्ये असताना त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती, देशात होती, महाराष्ट्रात होती, अगदी हडपसरला मंत्री पण होते. महानगरपालिका होती, आपल्या मतदारसंघात होती. मी लोकांच्या कामासाठी होतो, की मला सत्ता आहे म्हणून मी सत्तेसाठी कधीच नव्हतो. मला लोकांच्या प्रश्नासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी त्या पक्षात होतो. आणि सर तुम्ही मला नंतर विचारा तुम्ही इकडे का गेला. सर आज मी पाहिली परिस्थिती, आपल्या भागातील विकास करायचा असेल, काही गोष्टी आपल्याला अचीव करायच्या असतील, काही योग्य तुम्हाला काही न्याय द्यायचा असेल, तर आता सध्या मोदीजींचं सरकार पाहिलं, ठीक आहे. मी विरोधात होतो त्यावेळेस, पण ज्यावेळेस मी जवळनं जाऊन त्यांचा विचार केला, त्यांची पद्धत पाहिली कामाची, त्यावेळेस मी भारावून गेलो. त्यावेळेस अशा टीका केल्या गेल्या मोदी साहेबांवर, बाहेर नुसतेच फिरतात, बाहेरच्या जगामध्ये फिरतात, सारख्या दुसऱ्या कंट्रीमध्ये जातात. पण त्याच्या पाठीमागे एक लॉजिक होतं ना. आज आपल्या भारताच्या ज्या काही सीमा आहेत, जे काही आजूबाजूचे राष्ट्र, आपलं कुठं सिक्युरिड होतं. मोदी साहेबांनी पण आर्थिकदृष्ट्या तुमचं काय गणित आहे पाहिलं. जर आपण बाउंड्री घरात जरी आपल्या, आज आपण बांधावरनं जर आजूबाजूचे आपल्या जर भाऊ बहीण, थोडं उदाहरण देतो तुम्हाला, तर तुम्ही मनात काही ना काही नेमकं हे असतं ना, तुमच्या मनात काय होतंय काय नाही. मोदी साहेबांनी ज्यावेळेस हे केलं, प्रत्येक देशामध्ये जाऊन त्यांना आपलंसं केलं, त्यांचे जे वादविवाद होते ते मिटवले. आपले ज्या बाउंड्री होती, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत जेवढा खर्च होता, जी काही इकॉनॉमी आपली होती, जे काही खर्च व्हायचा, जे अख्ख्या देशाच्या, आपल्या भारत देशाच्या कोणतीच बाउंड्री सिक्युअर्ड नव्हती. प्रत्येक काय अतिक्रमण होतंय का काय होतंय ही भीती होती. पण मोदी साहेबांनी प्रत्येक देशामध्ये जाऊन तिथल्या लोकांच्या, तिथल्या राष्ट्राध्यक्ष असतील, पंतप्रधान असतील, त्यांना भेटून आपल्या भारताची, हिंदू राष्ट्राची, आपल्या भारत देशाची आज प्रतिमा कशी, भारत देश कोणत्या संस्कृतीत आहे, काय करू शकतो, हे त्यांना पटवलं गेलं. त्यामुळे आज मोदी साहेबांना खरंच तिथं मानाचा मुजरा करेल की आज त्यांच्यामुळे आपण सिक्युअर्ड आहोत. आत्ताच्या पाहिलं आपण, चायना असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, बऱ्याचशा अशा कंट्रीज होत्या की आज आपल्याला त्यांच्यापासून अनसिक्युअर्ड होतं. पण मोदी साहेबांनी बाकीचे छोटे छोटे राष्ट्र असतील यांना जवळ करून आज त्यांच्याकडनं जे काही आपल्याला जे काही धोके होते ते धोक्यांचे पूर्ण संपवून आज त्यांना आपलंसं करून आज भारत हा वेगळ्या दिशेने, एक वेगळ्या, म्हणजे आज भारत हा आर्थिक महाशक्ती असू द्या, सगळ्या शक्तिशालीमध्ये आज 3 नंबरला भारताचा नंबर लागतो. हे मोदीजींमुळे झालं ना. म्हणजे केंद्रातील भाजपची सत्ता, राज्यामध्ये महायुतीचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, आणि पुणे महानगरपालिकेत शेवटी भाजपची सत्ता होती. म्हणजे तुम्ही आपल्या प्रभागाला जास्त निधी यावा हडपसरला म्हणून ते विजन डोळ्यासमोर ठेवून प्रवेश केला. नक्कीच सर, तुम्ही मला सांगता खरंच आहे. आज आपल्याला जर कामं करायची असेल, मी सर्वसामान्य कुटुंबात लावून एक व्यक्ती आहे, मला लोकांची कामं करायची आहेत. मला कुठलं पक्षाचं राजकारण किंवा मला काही नाही आहे, मला कुठं आमदार व्हायचं नाही किंवा खासदार व्हायचं नाही, मला जनतेचा सेवक व्हायचं. त्यासाठी मी ठरवलं, मी व्हिजनरी पाहिले. देवेंद्र भाऊंचं सरकार, महाराष्ट्रातलं सरकारच्या ज्या काही योजना असतील आपल्या लोकांपर्यंत कशा पोचतील, मोदीजींच्या असतील त्या कशा पोचतील, महानगरपालिकेच्या आज आपल्या भागामध्ये आजपर्यंत पुण्यामध्ये सत्ता महानगरपालिकेचा झेंडा भारतीय जनता पार्टीचा, पण आपल्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक नसल्यामुळे ह्या अडचणी येतात. हे समस्या मूलभूत आज मला सांगा सर, आज आपण जे कुठली गोष्ट बोलतो, काय करायचं असेल तर फंडिंगचा विषय, तुमच्याकडे फंड्स अवेलेबल असतील तर तुम्ही काम, सत्ता पाहिजे, पण ती सत्ता कशासाठी पाहिजे, समाजासाठी पाहिजे, समाजाच्या हितासाठी. सत्तेचा दुरुपयोग बरेच जण करतात, मला काही त्याच्या खोलात जायचं नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. पण सत्ता आली म्हणून ते म्हणतात ना, आलं म्हणून माजू नये, नसलं म्हणून लाजू नये, हे माझ्या डोक्यात कायम विचार आहे. मी सत्तेसाठी आलो नाही, मी लोकांच्या सेवा करण्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी मी BJP मध्ये आलोय, की जी
जे आपल्या इकडचे जे ज्ञानगंगा असेल, आपल्याकडे जे काय फंडिंग असेल, आज आपल्या प्रभागामध्ये कसे येतील, प्रभाग आपला कसा स्वच्छ, एक व्हिजनरी प्रभाग, एक वेगळा आज भारताच्या नकाशामध्ये, आपलं भारत देशाच्या ह्याच्या नकाशामध्ये अमनोरा टाउनशिप असेल, मगरपट्टा टाउनशिप असेल, एक मोठं नाव आहे. व्हिजनसाठी आपल्याला वाहतुकीची समस्या, आता पुलाची समस्या, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आज आपण सांगतो पूल बांधले पाहिजे, सगळे केले पाहिजे, पण पुलाचं स्ट्रक्चर कसं असावं हे जनतेच्या मनातनं त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ते आपल्याला पोचवलं पाहिजे. यासाठी नगरसेवकाचं काम असतं. नगरसेवक हा कुठं पार्लमेंटमध्ये जाऊन बोलू शकत नाही किंवा खाली विधानसभेमध्ये जाऊन बोलू शकत नाही. महापालिकेत आवाज उठवू शकतो. महापालिकेमध्ये जाऊन ते काही वरिष्ठांना त्याची माहिती देऊन वरिष्ठ ह्याच्यावर काम करतात की मी जरी नगरसेवक झालो तर मी काम नाही करू शकत, पण मी जे काही जनतेच्या अडी अडचणी असेल ते सांगण्याचं, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आज भारतीय जनता पक्षाचा एक सदस्य असेल तरी 100% या गोष्टीचा विचार केला जातो आणि हे सोडवलं जातं. तर मी दुसरं एक सांगेल तुम्हाला, आत्ता जी घोषणा झाली, पुलाच्या घोषणा झाल्यात, एवढे मोठे पूल होणार आहेत, हे कोण करते? भारतीय जनता पार्टीचं आणि हे मित्रपक्षाच्या सरकारमुळेच होते. पण ते त्याला गतिमान करण्यासाठी तुझं नुसतं मेट्रो करून चालणार नाही सर. तुम्हाला आज व्हिजनरी पाहिजे, त्याला डबल लेनचा पूल पाहिजे. कारण आज खाली एक खालची लेन, वरची लेन, तिसरी लेन मेट्रोची पाहिजे. कारण हे फ्युचर तुम्ही हडपसरचा वाहतूक कोंडीचा प्रश्न खूप गंभीर आहे. त्यासाठी सांगतो ना सर, आज तुम्ही इंटरनल रोड असतील, पहिले त्याच्यावर तुम्हाला काम करायला लागेल, त्याचं एक स्ट्रक्चर तुम्हाला उभं करायला लागेल, मगच तुम्हाला त्या रोडच्या मध्ये हे करायला लागेल. तर अन्यथा लोकांना जगणं मुश्किल होईल, पोल्युशन होईल, रहदारी होईल. आत्ताच बघताय तुम्ही, आज आपल्याला पुण्याला जायचं म्हटलं तरी खूप वेळ लागतो. एखादं पेशंट असेल, पुणे असेल तर वेळेवर उपचार होऊ शकत नाही, त्याला काही अडचणी येऊ शकतात. याच्यासाठी काम केलं पाहिजे. इंटरनल जे बाहेरचे रोड आहे, जे लिंक रोड असतील, बाहेरचे जे मोठमोठ्या त्या रोडचे संकल्प, पर्याय रस्ते केले पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभाग क्रमांक 17 मध्ये चांगले नियोजनबद्ध विकास आणि नियोजनबद्ध रस्ते, पाण्याची सोय, सगळ्यांना पाणी कसं मिळेल, वाहतुकीची समस्या कशी सुटेल, तर त्यांना स्वच्छतागृह कशी उपलब्ध होतील, खेळाचे ग्राउंड कशी उपलब्ध होतील, हे पाहिलं पाहिजे. प्रामुख्याने याच्यावर गोष्टी लक्ष दिलं पाहिजे. आणि हे काम नगरसेवकच असतं, दुसरं कोण ह्याच्यात इंटरफेअर करू शकत नाही. आजवर झालेल्या निवडणुकीमध्ये तुम्ही तसे घराघरात पोहोचलेला आहातच, पण आता तुम्ही भाजपच्या माध्यमातून मतदारांना मतदान मागण्यासाठी जात आहे, ज्यामध्ये रामटेकडे असेल, वैदवाडी असेल, शंकरमठ, माळवाडी, मगरपट्टा किंवा हा डीपी रोड हा भाग असेल. कसा प्रतिसाद तुम्हाला, कसा अनुभव येतो? मनापासून खरंच सांगतो, मी आतापर्यंत जेवढ्या इलेक्शनला आज मी सामोरे गेलो, पण ह्या इलेक्शनला मला वेगळंच, निवडणुकीला वेगळंच असं उत्स्फूर्त असं प्रोत्साहन मिळते, उत्स्फूर्त असं प्रतिसाद मिळते. मलाही कधी वाटलं नव्हतं की एवढा प्रतिसाद मला मिळेल. आज मी जरी आलो तर 10-15 लोक जवळ येतात, आपुलकीने येतात. कारण एक विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणारा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे, त्याचा परिणाम आहे हा सर. वर्षानुवर्ष तेच नगरसेवक या प्रभागाचं नेतृत्व करतायत, मग यावेळेस बदल होईल असं मतदारांमध्ये दिसून येते? 100% सर बदल व्हावा. विकासाच्या दृष्टीने विकास जर करायचा असेल तर जनतेला, आज जनता हीच मतदार राजा, हाच तुमचा मेन काना आहे. जनतेने ठरवलं पाहिजे. आज आपण पहिले जे काही नगरसेवक होऊन गेले, काय गेले, मी असं म्हणणार नाही, त्यांनी त्यांच्या परीने काम केलंय, त्यांना जेवढं जमतंय तेवढं, पण त्यांचे व्हिजन कुठले नव्हते. कुठलेही काम करण्याची पद्धत त्यांची वेगळ्या प्रकारची होती, त्यांचा कनेक्ट वेगळा होता. कारण करायचं होतं की समाजकारण, हे मला माहिती नाही, त्यांच्यापर्यंत त्यांनी प्रयत्न केले असतील. पण तुम्ही जर सांगितलं की पारंपरिक, त्यात मी आहे ना. ज्यावेळेस मी प्रयत्न करत होतो, मी चुकीच्या लोकांच्या पाठीमागे गेलो. मला वाटलं होतं त्यांच्याकडनं अपेक्षा की काहीतरी करतील, पण ते फोल ठरलेत. कारण फोल ह्याच्यामुळे सांगता येईल की आज मी या भागामध्ये फिरतोय, या ज्या काही गोष्टी बघतोय सर, अक्षरशः ड्रेनेजची व्यवस्था चुकीची आहे, रस्त्याची व्यवस्था चुकीची आहे, पाणी येत नाही चांगलं. आता माझंच उदाहरण, अजून पिण्याचं पाणीच मिळत नाही, किती दुर्दैव आहे. म्हणजे आज देशाच्या पटलावर, देशाच्या नकाशावर हडपसरचं नाव आहे, आणि त्या ठिकाणी जर पाणी नसेल, रस्त्याची सोय नसेल, कचरा उचलण्याची सुविधा नसेल, तर ह्याच्यापेक्षा शोकांतिका काय? तुम्हाला 2 लागून टाउनशिप आहे तर मुबलक सुविधा आहे,
आणि स्लम भागात मात्र किंवा आपल्या या भागात मात्र सुविधा नाहीत. मला तेच म्हणायचंय, आज मोठमोठ्या टाउनशिपमध्ये जे लोक राहतात ते सदन आहेत, त्यांच्या परीने ते सदन आहे, पण सर्वसामान्य जनता ही मध्यमवर्गीय, एक खालचा वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, ही दरी आहे. आपला हा जो प्रभाग आला ह्याचं रामटेकडे आपल्या हडपसर मगरपट्ट्याच्या इकडे जर पाहिला तो वेगळा वर्ग आहे, पलीकडे पाहिला तर एक वेगळ्या प्रकारचा वर्ग आहे, स्लम एरिया आहे. पण मला आजपर्यंत हे समजलं नाही, हे प्रभागाचे गणित जमले कसे, केले कसे काय, ह्याच्यावर पण राजकीय आपण थोडं, स्वार्थातून केलं का? मला सांगता येणार नाही सर. हे जनतेने ठरवायला पाहिजे की राजकीय स्वार्थात केलं का कशासाठी करणार नाही. हे जनता येत्या 15 तारखेला 100% ठरवणार आहेत. तर मामा तुमच्या बरोबर म्हणजे सर्व नव्याने प्रवेश केलेले उमेदवार दिलेले आहेत, सर्व उच्च शिक्षित आहेत, मग तर यांना जनता स्वीकारेल असं तुम्हाला वाटतं? नाही सर, चुकीचं आहे. सगळेच नवीन नाही. पायल विराज सुपे, विराज हे सुपे जुने हे आहेत. जुने आहेत. ते एक मोठे बऱ्याच वर्षापासून भाजपमध्ये काम करतात. भाजपमध्ये काम करतात, ते एक आहेत. नवीन उमेदवार आहेत. नक्कीच शेवटी पक्ष ठरवेल तो आहे. पक्षाकडे काहीतरी व्हिजनरी असेल, काय असेल, गोष्टी असतील बऱ्याचशा. सगळेच उमेदवार चांगले होते, आमचे इच्छुक जेवढे चांगले होते, खरंच चांगले उमेदवार होते. पण शेवटी पक्ष कुणाला तरी थांबावं लागतं, कुणाला तरी पुढे जायला लागतं. अनेकांना उमेदवारी नाकारली, ते नाराज न होता तुमच्या बरोबर आहे? 100% ते लोक आहेत ते एक भाजपच्या विचारसरणीचे आहेत. ठीक आहे, थोडा राग असतो मनात, कुणालाही साहजिकच राग येऊ शकतो. आज त्यांनी जे काम केलं इतके वर्ष, त्यांना जर नाही मिळालं, तुम्ही असेल किंवा मी पण असेल, मला वाटतं, वाईट वाटतं. पण ते नक्कीच भाजपच्या पाठीमागे राहतील. त्यांची विचारधारणा, त्यांची विचाराची मानसिकता ही वेगळी आहे, ते व्हिजनरी आहेत. आज त्यांच्यावर जे संस्कार विचार झाले ते भाजपचे विचार आहेत. ते नक्कीच भाजपच्या उमेदवारावर राहतील आणि त्यांनाही माहिती आहे की विकास केला तर फक्त भाजप जनता पार्टीच करू शकते, तेव्हा 100% राहतील. ठीक आहे, आता थोडा रागरोष असेल त्यांचा, स्वाभाविकच आहे, ते राहणारच. कुणी जरी असेल ते होणारच. पण माझं एकच मला आहे की आज ते मताच्या रूपाने जाऊन ते भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराला मतदान करते. 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांची पुण्यात सभा झाली, त्यांनी पुण्याचं विजन मांडलं. मुख्यमंत्र्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रभाग 17 मध्ये पण ते विजन मांडण्यासाठी बदल घडणं गरजेचं आहे. 100% सर. बदल हा भौगोलिक दृष्ट्या आणि नैसर्गिक दृष्ट्या बदल असतोच. थंडी येते, पाऊस येतो, उन्हाळा येतो, हा बदल आहे ना, त्याचा फायदा होतो. हा बदल होतोच. निसर्गाचा नियम आहे हा बदल करणं. जर तुम्ही निसर्गावर जर मात केली, निसर्गाला छेडलं, तर तो बदल घडतोच ना. तुम्हाला सर्दी होईल, खोकला होईल, मग काय होतं? तुम्ही विरुद्ध म्हणजे कामाच्या, जर तुम्हाला आज लोकांनी जी संधी दिली होती काम करण्याचं, जे विजन होतं, तुम्ही त्याला केलं नाही, तसा हा बदल नक्कीच आहे ना. मगाशी तुम्ही बोलताना म्हणले माझी कोणाशी दुश्मनी नाही, म्हणजे सगळ्या पक्षातले मित्र तुमची छुपी मदत करतील? सर, मी प्रामाणिकपणे सांगतो, सगळे माझे मित्र आहे. सगळे विचारधारा जरी वेगळी असली तर व्हिजनरी काम करण्याच्या पाठीमाग प्रत्येक जण राहतो. 100% मला ते मदतच करतील. माझी भावकी असेल, कोणी असेल, 100% माझा मित्र परिवार आहे, माझे मतदार आहे, सगळे माझी कामाची पद्धत माहिती. आम्ही 4ही उमेदवार आहोत, एक व्हिजन घेऊन आलोय, एज्युकेटेड आहे, सगळ्या गोष्टीत आहे. आम्हाला करायचंय, आम्हाला काहीतरी करून दाखवायचंय, त्यासाठी आम्ही काम करतो. सुमारे 1 लाख लोकसंख्या असलेला मतदारसंघ, तर तुम्हाला संधी मिळाली महापालिकेत नेतृत्व करण्याची, तर काय विकासाचं विजन असेल? सर, 100% आज मला संधी आहे. मी आज छाती ठोकपणे सांगतो, मला जो मतदारांचा प्रतिसाद मिळतोय, जे काय माझ्या पाठीमागे जनता उभी आहे, मलाच प्रतिसाद आहे. मी आज पण सांगतो, मला जो प्रतिसाद मिळतो त्याच्या जीवावर मी निवडणुकीत 100% यशस्वी होणारच आहे. पण मी जास्त भारावून किंवा काही गोष्टीला उत्साही न होता, माझे व्हिजन आहे. मला जर नक्कीच जनतेने जर सेवा करण्याची संधी दिली, मी पहिलं कामाला प्राधान्य देईल. माझ्याकडे व्हिजनरी आहे. आजपर्यंत लोक नगरसेवकाच्या दारात जात होते, मी स्वतः दारात जाणार आहे. लोकांच्या काही गोष्टी असतील, काही कामं असतील, कशा पद्धतीने केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या गोष्टी केल्या पाहिजे. थोडक्यात नगरसेवक आपल्या दारी संकल्पना राबवणार आहोत. आम्ही एक ॲप तयार करणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्हाला 24/7 मध्ये चालू राहणार आहे. तुम्ही त्यात कंप्लेंट टाकायची, ती 24 तासाच्या आत तिचं निरसन करण्याचं काम आम्ही करणार आहोत. म्हणजे आधुनिक पद्धतीने कारण व्हिजनच आहे, भारतीय जनता पार्टीचं एक व्हिजन आहे
की आज तुम्ही जे हे करताय कोण सर्वसामान्य जनतेसाठी करताय, तर जनतेला त्रास न होता जनतेच्या कशा सुविधा होतील ते व्हिजनरी आमच्या डोळ्यासमोर एकच आहे. 16 तारखेचा जो काही आमचा निकाल होणार आहे, 16 तारखेच्या संध्याकाळपासून आम्ही ते ॲप डाउनलोड करून 17 तारखेपासून समस्या सोडवायला प्राधान्य देणार आहे. 100% आम्ही त्याचं सक्सेस होऊ, कारण लोकांच्या मूलभूत गरजा आहेत, ड्रेनेज, पाणी, रस्ते, कचरा, ह्याच्यावरच काम करायचं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की आजपर्यंतच्या या 17 नंबरमध्ये आजपर्यंत कुठल्याही ग्राउंडची सुविधा नाही आहे. आज विरंगुळा केंद्र असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी काही केंद्र असेल, स्मशानभूमीची पण दुरावस्था आहे. हा ना सर, नक्की. आज स्मशानभूमी सारखं अख्ख्या हडपसरच्या एकच आहे. विभाग आहे, त्याच्यावरही काम केलं पाहिजे. आपल्याला चांगलं काम केलं पाहिजे. आज साधना हायस्कूलच्या इथं दुपारच्या रस्त्याचं वाहतुकीचे असेल, त्यासाठी काहीतरी मार्ग आपल्याला शोधले पाहिजे, त्याच्यावरही काम केलं पाहिजे. आज हडपसर गावामध्ये असेल, सकाळचा जो त्रास होतो लोकांना, आज मी बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये गेलो, त्याच्यावरही काम केलं असेल. शीतळदेवीच्या तिथला रस्ता असेल, आज त्याच्यावरही काम करायचंय. माझ्या डोक्यात संकल्पना भरपूर आहे सर, अनेक प्रश्न अनेक प्रश्न, पण मी बोलून न दाखवता 100% काम कसं होईल ह्याच्याकडे मी पाहणार आहे. आणि 100% मला यावेळेस जनता कौल देतील, संधी देतील, माझा असा विश्वास आहे. मामा, सर्व तुमच्या विषयावर आपण या प्रभागाच्या विजनवर आपण माहिती घेतलेलीच आहे. आता मतदार जनतेला या निवडणुकीच्या निमित्ताने काय आवाहन कराल? मी मनापासून त्यांना विनंती करतो, खूप कमी दिवस राहिलेत या निवडणुकीला सामोरे जात असताना. 10-12 दिवसाचा 15 दिवसाचा पिरियड दिला यांनी. एक अतिशय कमी वेळामध्ये जनतेपर्यंत पोहोचणं अतिशय मुश्किल आहे. पण मी एवढंच आता तुमच्या मार्फत एवढीच विनंती करतो की आज तुम्ही स्वतः उमेदवार आहात, स्वतः नगरसेवक आहात, तुमचा सेवक बनून करण्याची, तुमचा एक कार्यकर्ता बनण्याची मला तुम्ही 100% संधी द्या. आमचे 4ही उमेदवार, एक खंडूजी लोंढे आहेत, दुसरे पायल विराज तुपे, तिसरे आमच्या शुभांगीताई किरण होले शिवरकर आहेत, आणि चौथा मी प्रशांत मामा तुपे. मी मतदारांना एवढीच विनंती करेल, एक व्हिजनरी आणि एक विकासासाठी तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठीमागे जे काय असतील त्या भागातले, इथं तर 17 नंबरला आहेच, पण या आमच्या भागामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर आपलं बहुमूल्य मत, विकासासाठी मत, एक व्हिजनरी मत आपण द्यावं आणि आम्हा चौघा उमेदवारांना भरघोस मताने निवडून यावं. तुम्ही आज मतदार राजा आहात, आज तुमचा दिवस आहे, पण पुढचे 5 वर्ष तुमच्या दारात तुमचा सेवक, तुमचा एक गुलाम म्हणून काम करण्याची संधी आम्हाला द्यावी, एवढेच मी आम्हाला तुमच्या मार्फत विनंती करतो. मामा, तुम्ही आमच्याशी संवाद साधला, विकासाचं, प्रभागाचं विजन तुम्ही जनतेसमोर या माध्यमातून मांडलं. तुमच्या पुढच्या कार्याला आमच्या शुभेच्छा नक्की आहेतच. मतदार राजा 15 तारखेला जो कौल देईल त्याप्रमाणे तुम्ही जे शब्द दिलेला आहे तो जनतेला तो नक्की पाळाल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी आपण मुलाखत थांबवतोय. धन्यवाद. थँक्यू.